अरे तुम्ही सगळे शांत बसलायत? काय रे, फराळाची वाट बघतोय. वाट बघतोय म्हणजे? येतोय ना फराळ. आला 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 का? आला आला आला. अहो माई मी केला असता ना चहा. तुझा हा पहिला दिवाळी सण आहे. छान गौरी सारखी नटून बस नवऱ्याजवळ. छान दिसतेस, लाड करून घे. माई मग मला तरी बोलवायचं. अगं तू पाहुणी आहेस या घरची. माय ग पाहुणी कसं मेवणी येते. बस तू बस. साली साहेबा. अरे ए साली साली काय म्हणता रे? मगाशी किती छान म्हणाला की नाही तो मराठीमध्ये. मेहुणी किती छान वाटतं ऐकायला. हे काय साली साली लावलंय? बर मेवणी. आदित्य, अरे या दिवाळीमध्ये आपण पंजाच नाही लढवला. अरे हो यार दादा. चल 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 पंजा पंजा. अरे आधी फराळ करून घ्या ना. ए नाही नाही माई आधी पंजा. मग कशाला फराळ फराळ ओढत होता तर तुम्ही? अगं भूक लागली होती. मग आणि खा हे की आता आधी. आठवलं आम्हाला. आधी पंजा. ऐकणार नाही तुम्ही. पत्ते घ्यायचे सोडून पंजे कसे लढवता रे तुम्ही? हात हात खाली ठेवतो. असं ठेवायचं ना त्याच्यावरती. दादा चिटिंग नाही करायची. मागे हो मी करतो. मागे ठेव हात. कमान. ओके रेडी. कमान. कमॉन आदित्य 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 तुम्ही अमित म्हणा ना. नाही नाही ह्या वर्षी हरायचं नाही हा आदित्य. हरव त्याला अमित. कमॉन मम्मी अमित दादा अमित दादा अमित दादा. ए आम्ही त्यावर्षी जाऊ दे रे, त्याला जिंकू दे. दिवाळी सण ना पहिला. नाही नाही अमित, कंटिन्युटी आहे. हा तू जिंकायचंस. ओरडतो ओरड, काय उपयोग नाही. आदित्य चला चला लवकर. यार माया चिटिंग करतो यार. अरे मी चिटिंग करतोय. अरे मग तू ताकद लाव की जरा. काय रे आदित्य, त्याला हरवायचं तुला. लक्षात ठेव. सांग ना यार त्याला. आदित्य आदित्य यावर्षी दादा यावर्षी. आदित्य कमॉन. ए आता दरवर्षी सारखे नाचू नका. मी डिक्लेअर करतो आणि विजेते आहेत अमित देसाई. ये झालं. काय रे आदित्य. मेघना जरा बदाम बिदाम खायला घाल माझ्या लेकाला. ए मला पण खेळायचंय. ए काय पंजा माझ्याशी लढवायचं? चल तुझ्या बरोबर नाही काही. ए मेघना चल ना आपण पंजा लढूया. मी ताई हो तुम्ही एका मिनिटात हरवालो मला. माझ्यापेक्षा ना तुम्ही माईन बरोबर लढा ना पंजा. माई चालेल ना? ईश मला न चालायला काय झालं? मी काय लेची पेची वाटले काय तुम्हाला? हा चला चला चल चल. चला चल कमॉन माई. गुड गुड. चला चला माई मजा येईल. दाखवच तू माई. तू काय माई नशी लेची पिची समजू नका. डेंजर आहे त्या. ए, मी खाली नको हा. इथे अगं पहिले बस. असं उभं राहूनच पंजा लढवायचं का? या, या. हे ठेव. तशी घाबरणार नाहीये. बघा ना माझ्या सुनांमध्ये किती दम येते. या बघा. हरलीस तर मला काय देणार? काय पाहिजे? बघा बघा. चला चला. कमॉन ताई कमॉन. माई माई अरे ही बघ ही बघ ही बघ. माई हा तुमचा जावई तुमच्या बाजूनी आहे. लाव 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 लाव. किती जोरला लाव लाव. काय अजून कोणीच नाही का माईला हरवणार? मग ए मेघना चल आता तू ये बरं. अहो नाही हो ताई, तुमच्या बरोबरच माझा काही निकाल लागला नसता तर आता माईन बरोबर काही शक्यताच नाही. नाही 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 नाही. अरे 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 कसल्या या माझ्या सुना मला मिळाल्यात रे. एक खेळून हरलीये आणि एक न खेळताच हार मानते. छे छे मेघना? छे छे. अब सुनो की इज्जत का सवाल है. चल आ जाओ. इकडे तोड दे दुश्मन की नाही. दुश्मन भेट तुम्हाला नंतर. दुश्मन काय? ओ रे बाबा. बघितलंस ना आदित्य कशी चुरू चुरू बोलते तुझी बायको. अहो नाही हो. आदित्य काय करू? बोल बोल लवकर बोल. सिन्सिअरली खेळायचा. सिन्सिअरलीच खेळते की नाही? जे आहे ते आहे. हो आता आता चला चला कम ऑन मेघना मेघना यस कम ऑन. छान 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 छान. नाही नाही म्हणजे ती नाजूक साजूक दिसते खरी पण भरपूर ताकद आहे बरं का अंगात. हा छान छान. पण अजूनही तू विजेती आहेस असं मी तरी मानत नाही बाई. का? अजून एक जण राहिलंय आपल्याकडे पंजा लढवायचं.
आ, आता जर का तू चित्राला हरवलंस तर तू खरी विजेती. चला या चला, या, चित्रा. मेहुणी साहेब, मेहुणी साहेब, या. चल, 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 लवकर. मैदान में चित्रा जी आ रही है. माई साहब को इकडे माई साहब को हराने वाली मेघना जी के साथ वो पंजा लड़ाएगी. लगता है ये लड़त एकदम ही दिलचस्प होने वाली है. तो लड़त शुरू की जाए. ऑल द बेस्ट. पण मेघना जिंकायचंय तुला. मेघना 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 मेघना. मेघना घाबरू नकोस, मी तुझ्या बाजूनी आहे. चित्रा तूही घाबरू नकोस, मी तुझ्या बाजूनी नाहीये. हा चित्रा चित्र घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी. देसाई सुनांचा विजय असो. आ, आ, आ. ए हात नाही उचलायचा. अरे हिंदी हिंदी. अरे हो हिंदीत नाही का. हात उठाने का नाही. हा बघितलं दोघे इतक्या बारीक आहेत, मग हटत म्हणून नाहीये अजिबात. हो खरंच खरंच दोघींपैकी एकही जण हटायला तयार नाही. माई अर्चू असते तर काय मजा आली असती ना. हो ग हो, नुसतं घर डोक्यावर घेऊन नाचली असती. चला चला आटपा लवकर. ए मेघना, हा तुझे कानातले किती मस्त आहेत ग. खेळताना काय. थँक्यू. अगं आता ह्या कानातले कुठे दिसत पंजा लढवताना. काय ग बाई. अरे काय यार, यांच्यात रिझल्टच लागत नाही. अरे यार, काय झालं? काय हो, यार. यांचा निकालच लागत नाही. मी 5 पर्यंत आकडे मोजणार आहे आणि जर का कोणी जिंकलं नाही तर सामना अनिर्णित. हा ठरलं. 5 मी म्हणलो 5 आकडे मोजणार म्हणून. अशा रीतीने सुनांचा विजय झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. छान 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 छान. काय दुखतंय वाटतं. पण मजा आली ना. हो रे हो. दरवर्षी खेळतो आपण, पण यावर्षी विसरलोच होतो. आणि काय ग माई, तू काय एकदम पदर बिदर खोचून डायरेक्ट मैदानामध्ये उतरलीस. अरे तर सुनेनी चॅलेंज दिलंय म्हटल्यावर उतरायला नको का. हा दुखतंय सगळं ते जाऊ दे. विजयाला हरवलंस तू चक्क. कमाल आहे. मी काही हरवलं बिरवलं नाही. हा मला असं वाटतंय ती मुद्दामूनच हरली माझ्या समोर. म्हणजे आपण कसं लहान मुलांना जिंकायला देतो तसं तिनं माझ्या बरोबर केलं. म्हणजे तू मेघनाच्या बाबतीत केलंस तसं. अगदी तसंच नाही मी केलं, पण म्हणलं जिंकू दे ना, पोरीचं हिरमोड होईल नाही तर, नाही का. पण दम आहे बरं का पोरीत. ते पण काही म्हणा, खूप मज्जा आली नाही आज. किती वर्षांनी मी असा पंजा लढवला. खूप छान वाटलं. दिवाळी आली आली म्हणेपर्यंत संपली सुद्धा नाही. माझ्याकडे दिवाळीचं काय घेऊन बसलीस तू. डिसेंबर मध्ये आदित्यच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल. अगो बाई काय सांगतोस काय. मग कळलंच नाही आपल्याला. हो रे. म्हणजे आतापर्यंत आपण म्हणत होतो की ही मुलगी रुळत नाहीये, आणि आता त्यांची अग्निदिव्य पार करून दोघं जण छान रमले आहेत ना. अगदी खरंय. त्या दिवशी बघितलंस ना, लक्ष्मी पूजनाला तामण घेऊन येत होती तर अडकून पडत होती. पटकन कसा आला हिरो सरखानी सावरलं तिला. आणि मागचं आठवतंय ना, अर्चू फोटो काढत होते आपल्या सगळ्यांचे. नुसतं तिने ह्याला सांगितलं तिच्या खांद्यावर हात ठेव तर कसा चिडून निघून गेला होता. त्यामागे एवढं रामायण असेल माहित नव्हतं ना आपल्याला. पण काही म्हणा, दोघांनी एकमेकांना खूप छान साथ दिली ना. माई आपल्याला हवा तसा जोडीदार मिळणं किती महत्वाचं असतं ना. आणि मला असं वाटतं की आपल्या कुटुंबाचा आनंद ना त्यातच आहे. आपल्या प्रत्येकाला आपल्याला हवा तसा जोडीदार मिळालेला आहे, इन्क्लुडिंग तू आणि नाना. अरे म्हणून तर आपल्या घरात शांती आणि समाधान नांदतंय. नाहीतर मेघनाच्या आईवडिलांसारखं व्हायचं. संसारात सूर जुळलेले नसले ना की दोघांची पंचायत होते बघ. खरंय. बाबा तुम्ही काहीतरी सांगणार होतात ना स्पेशल. जमलेत सगळे. अरे हो हो. काय रे, काय स्पेशल सांगणार आहेस. काही नाही, काय एक गंमत. आलो जाऊन येतो. चल चल मी पण येते. कशाला, तू आता बस आराम कर. अरे दमलीस ना पंजे लढवून. आलो जाऊन तू सांगतो. पण ये बरं का नक्की, मी वाट येतो. बघते. आलो आलो आलो. हा. आय ग, दिवाळीचे 4 दिवस महागात पडतात रे बाबा. मजा आली, छान वाटतं एकदम. वा. यावर्षी आपण या किल्ल्याची सगळी सूत्र आपल्या या बच्चे कंपनीकडे दिली होती, आणि त्यांनी स्वतःच्या जोरावर स्वतः हा इतका उत्तम किल्ला बनवलेला आहे. त्यामुळे एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तसंच फटाक्यांच्या बाबतीत सुद्धा
फटाके उडवायचे नाहीत असं त्यांनी स्वतःहून ठरवलं होतं, तरी सुद्धा आपण मोठ्यांनी काही फटाके आणले होते ध्वनी प्रदूषण न करणारे. ते मुलांनी आनंदाने उडवले, त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक. आणि टाळ्या टाळ्या. आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे काही ठिकाणी पद्धत आहे की किल्ल्याच्या गुहेमध्ये बॉम्ब लावून तो किल्ला उडवतात, पण तसं न करता शिवाजी महाराजांची आठवण म्हणून बनवलेला हा किल्ला जमेल तितके दिवस जतन करायचं असं मुलांनी ठरवलेलं आहे. आणि यंदाच्या सुट्टीमध्ये डिसेंबरमध्ये एखाद्या खऱ्या किल्ल्याला भेट द्यायची असंही त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर विजया सगळ्यांना किल्ल्याची महती, किल्ल्याचं महत्व सांगणारे पुस्तकही वाचून दाखवणार आहे. त्यामुळे या सगळ्यांचं एकदा अभिनंदन आणि जोरदार टाळ्या. सो आपल्या या बच्चे कंपनीचं खास कौतुक करण्यासाठी ही छोटीशी सभा होती. सो 3 cheers फॉर बच्चे कंपनी. हिप हिप. मेघना सॉलिड ताकद आहे का तुझ्यात? तुझ्यात काही कमी नाहीये म्हंटल. मग महाराष्ट्राच्या काटक आणि चिवट लेके आहोत ना. काहीतरीच काय. बरं चला स्वयंपाकाला आवरायला घ्यायचंय. हो म्हणून काढून ठेवतेस का सगळं? हे पण मेघना तुझे दागिने खूप सुंदर आहेत ग. थँक्यू. कानातले तर खूपच गोड आहेत. मग असे ओवाळताना बघितलं मी. किती क्यूट आहेत. तुला घालायचं का थोडा वेळ? घाल ना. यग नाही लगेच घालायला नकोत मला. मला आवडले म्हणून सांगितलं. अगं लगेच देऊन टाकायला नाही देते मी, पण थोडा वेळ घाल ना. नाही ग नको. खरे आहेत ना आणि ते असे घालतात का? अगं चालतं ग. तू घरातलीच आहेस ना, मग सगळं चालतं. घे थोडा वेळ घाल आणि झोपताना काढून ठेवशील ना तेव्हा दे मला. किंवा झोपताना काढून ठेव आणि सकाळीच दे मला. धर. नाही मेघना नको. अगं खरंच नको. अगं घाल ग चित्रा. किती लाजतेस. घाल इकडे ये. खरंच खरंच. बर. बघ किती गोड दिसतंय. हो ग. खरंच. या काय झाली का गंमत सांगून बाहेर? झाली झाली. काही नाही ग, जरा मुलांचं कौतुक करायचं. हो. या वर्षी त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या जोरावरती किल्ला बांधला. म्हणजे अशी आदित्यची मदत घेतली, पण कौतुक करायला हवं ना, हो की नाही? हो तर कौतुक तर करायलाच पाहिजे. अरे म्हणून तर नानांनी तिघांनाही 3 टॉर्च दिले दिवाळीची भेट म्हणून. अरे वा. हो ग, ते पल्लवला पुढच्या वर्षी हायकिंगला पाठवायचंय ना, त्याची पूर्वतयारी करतायत नाना. अगं बाई हो का? हे ठाऊकच नव्हतं मला. अगं हो, म्हणून तर विजया सुद्धा त्यांना गड किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तकं देणार आहे. वा उत्तम उत्तम. चला म्हणजे पल्लवच्या बरोबरीनं साक्षी आणि मयू सुद्धा तयार होत आहेत. तर बरं आहे नाही, तिघांची मस्त टीम जमेल आणि मग भटकतील कुठे ते. अगं माझ्या एका मित्राचा हायकर्सचा ग्रुप आहे. तो मुलांना सुरुवातीला ना अगदी जवळच्या ठिकाणी घेऊन जातो, म्हणजे माथेरान म्हणा किंवा राजमाची, बर. आणि नंतर मग शिखरं वगैरे. पण छान ग्रुप आहे आणि त्याच्याकडे इक्विपमेंट्स पण चांगली आहेत, एकदम सेफ. पल्लव एन्जॉय करेल है ना. छान छान. तसंही खेळण्याचं स्पिरिट आहेच आपल्या घरात, हो तर. फक्त प्रॅक्टिस नसते. आणि मग काय ना दादा, एकदम उत्साह आला ना की मग मनगट दुखत. हा. झाली याची सुरुवात मला बोलायला. हा बोल बोलत बोल नाहीये. मला. ऑइंटमेंट लावतो. अरे आता राहू दे. हात कर पुढे. करू दे ग, करू दे. बाळ सेवा करते ऐकणारच आईची. नाही. अरे काय पाणी नाही? हो संपलंय, आता आणणारच होते मी. ठीक आहे, मांडतो. तू पण ना माई. अरे ठीक आहे रे, कधीतरी तर आपण अशी मजा करतो. आणि मग कधीतरीच दुखतो आपला हात. पण तू आहेस ना माझी सेवा करायला. मग वा वा वा, किती छान वाटतंय. नाही तू म्हणतोस तसं खेळले मी खरं उत्साहाने, पण आता दुखायला लागलंय सगळं. आलो पाणी देऊन होतो. हो. हे चित्र चित्र थांब थांब. अगं त्या मनोजचा पत्ता देणार होतीस मला, त्याचं काय झालं? मी फोनवरच विसरले. मी वर जाते आणि लगेच पाठवते तुला. कमाल करतेस यार तू. आधीच त्या मनोजचा फोन कधी येईल याचा नेम नाही, आणि त्यात तू तो फोन बिंदासपणे टाकून अशीच फिरतेस. हो मग कळू देत की त्यालाही कॉन्टॅक्ट नाही झाला की कसा त्रास होतो ते. हे पण मी पत्ता पाठवते तुला. काय झालं? काही नाही अगं, मेघनाकडे पण असेच कानातले.
शक्यच नाहीये. अरे नाही, खरंच आहेत. चल म्हणजे हवं तर दाखवतो तुला, सेम टू सेम. एवढी खात्री आहे तुला? पैशक पण हे तिच्यासारखे नाहीयेत हा, हे तिचेच आहेत. म्हणजे मला हे खूप आवडले म्हणून तिने मला घालायला दिलेत थोडा वेळ. अच्छा, बघ मी म्हटलं होतं ना तुला. पण काय रे, इतकं बारीक लक्ष असतं तुझं तुझ्या बायकोकडे? अरे म्हणजे काय, तिच्या भुवईतला केस जरी इकडून तिकडे हल्ला ना तरी कळतं मला. फेका फेका. अरे खरंच कळेल, तुलाही कळेल. नवऱ्याचं आपल्या लाडक्या बायकोवर किती लक्ष असतं ना, हे लवकरच कळेल तुला. आपण म्हणजे तुम्हाला मनोजचा पत्ता लवकरात लवकर पाठवलास तर. नाहीतर नाही, मी पाठवते तुला पत्ता. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. अगं बाई, तुझी पण सकाळ लवकर होते वाटतं. गावाकडे सडा रांगोळी करतो ना आम्ही, तीच सवय लागली आता. बाई पण तुम्ही कुठे चाललात एवढ्या सकाळी? आत्ता सकाळी सकाळी कुठे जाणार? मॉर्निंग वॉक. आमच्या मेघनाबाईंनी फारच मनावर घेतलंय ना मला बारीक करायचं. नाही म्हणजे मी उद्या जाऊया असं करत होते ग, पण हिने बरोबर माझी शेंडी पकडून ठेवली. बाई मी पण येऊ का तुमच्या बरोबर? चालेल? अगं विचारतेस काय? चालेल की. चालायचंच आहे. सॉरी बाई, मोह आवरला नाही हो मला वाईट जोक मारायचा. ऍक्च्युली ना आदित्यची सवय लागली. वा रे वा, उगीच माझ्या मुलावर नको काय बोलूस. हो आता वा. नाही सॉरी येतेच. गोड आहे नाही, वेडी आहे पण जरा. किती तडतड चालू असते तिची, जरा म्हणून पाय टिकत नाही एका जागेवर. अगं हळू आमच्या पायऱ्या तुटतील की. चित्रा, अगं एकच कानातलंय, दुसरं कुठे आहे? खरंच नाहीये ग. रात्री झोपताना काढलं होतस का? मी विसरले काढायला, तशीच झोपले. मी बघते वर आहे का. बघू. अगं तुझ्याच सारखं दिसतंय मला कानातलं. माई माझंच आहे. म्हणजे तिला आवडलं होतं म्हणून म्हटलं घाल थोडा वेळ. रात्री काढून ठेव आणि मला सकाळी दे म्हणून. अगं हे खरे कानातले आहेत ना सोन्याचे? हो माई. अशा कशा का तुम्ही मुली, अशा सोन्याच्या वस्तू बरोबर कशा खेळता तुम्ही? जरा म्हणून जबाबदारीची जाणीव नाहीये तुम्हाला. आता अशी तोंड पाडून बसू नका. शोधा म्हणजे सापडेल. आता सकाळी सगळे उठायच्या शोधा. आता कळलं ना? मी बघते वर. बघ आणि रडू नकोस बाई. हा बघ ग कुठे आहे. पेंधई आहे ग बाई अगदी. तू तरी कशाला तिला घालायला दिलंस आता? मिळतंय का? एक काम कर, तू आत बघ आहे का कुठेतरी हॉल बिल मध्ये पडलं असेल. आणि बेडरूम मध्ये पण बघ, चुकून गेलं असेल पायानी वगैरे. हो. मला हे डोळ्यांनी काय दिसणार आहे? कप्पा कठीण रे देवा. नानांना कळलं तर झालंच.
अगं माई काय ग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड काय झाला का मॉर्निंग वॉक? गेलोच कुठे आम्ही? म्हणजे अरे त्या चित्राकडून मेघनाचं कानातलं हरवलं गेलंय. अय्या, सोन्याचं होतं का? हो ग, काल घातलेलं. बापरे, असं कसं हरवलं? हो, मेघनाने चित्राला कालच घालायला दिलं होतं. म्हणजे तिला खूप आवडलं होतं. म्हटलं घाल थोडा वेळ. ती नाहीच म्हणत होती, पण आपण म्हणतो ना प्रेमाने की घाल ग, नको लाजूस, तसं दिलं मी तिला. म्हटलं रात्री काढून ठेव आणि सकाळी दे. तर नाही बरं, हे तिच्या लक्षात आलंच नाही बरं का चित्राच्या. हे मेघनाने तिच्या लक्षात आणून दिलं आता मी सकाळी वॉकला जाताना. हो पण मिळालं ना? नाही मिळालं ना रे. कालच तर म्हंटल ना रे मी, दिवाळी कशी अगदी छान गेली आणि आज हे होऊन बसलंय. माई तू नको काळजी करूस, अगं सापडेल. अरे असं कसं म्हणतोस तू? सोन्याची वस्तू आहे ती. पै पै जमा करून सोन्याच्या वस्तू करतो ना आपण, आणि त्या अशा फुकटच्या गेल्या म्हणजे कसं वाटतं? हुरहुर नाही का वाटत मनाला? माई माई शांत हो. अगं असेल इथेच कुठेतरी. नाही, मुळात ना या सोन्याच्या वस्तूंची देवाणघेवाणच करायची नसते. आणि जर केली तर देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही जबाबदारीची जाणीव असायला हवी की नाही? आता गेलं ना ते, आता बसा शोधत सगळेजण.